मोठी बातमी आहे कारण संतोष देशमुख हत्या प्रकरणातील आरोपी वाल्मिक कराडची प्रकृती बिघडलेली आहे। वाल्मिक कराडवरती जिल्हा रुग्णालयामध्ये उपचार सुरू असल्याची माहिती मिळते। वैद्यकीय अधिकाऱ्यांकडून वाल्मिक कराडची तपासणी सुरू झालेली आहे। अशोक काळकुटे आमचे प्रतिनिधी या संदर्भातले अपडेट्स देत आहेत। अशोक, नेमकं काय झालं या वाल्मिक कराडला? नक्कीच वर्षा, गेल्या 16 महिन्यांपासून संतोष देशमुख हत्या प्रकरणातील मुख्य सूत्रधार वाल्मिक कराड हा बीडच्या कारागृहामध्ये आहे आणि त्याची अनेक वेळा प्रकृती बिघडल्याची आपल्या समोर बातमी आलेली होती आणि आज पुन्हा एकदा वाल्मिक कराडची प्रकृती खराब झालेली आहे। त्याला शुगर आणि इतर आजार आहेत, त्यामुळे त्याला वारंवार त्रास होत असल्याची माहिती मिळते। आज देखील त्याला जास्त त्रास जाणवू लागल्याने जिल्हा रुग्णालयामध्ये उपचारासाठी आणण्यात आलेला आहे आणि या ठिकाणी आता वैद्यकीय अधिकाऱ्यांकडून त्याच्या तपासणीला सुरुवात करण्यात आलेली आहे। तपासणी करून त्याच्यावरती इथेच उपचार केले जाणार आहेत। गेल्या 16 महिन्यांपासून त्याला अनेक वेळा आजाराच्या कारणास्तव आणि वैद्यकीय कारणास्तव जिल्हा रुग्णालयात आणण्यात आलं होतं आणि त्याच्यावरती देखील अनेक वेळा उपचार करण्यात आलेले आहेत। निश्चितच अशोक, या संदर्भातले अपडेट्स आपल्याकडून सातत्यानं घेत राहू। तुर्तास धन्यवाद दिलेल्या माहितीसाठी। संतोष देशमुख हत्या प्रकरणातील आरोपी वाल्मिक कराड याची प्रकृती बिघडली आणि जिल्हा रुग्णालयात आता उपचार केले जात असल्याची माहिती मिळते आहे।